नमस्कार मित्रमैत्रिणींनो. खरं तर पुस्तकं वाचण्या आणि समजण्या एवढी माणसं वाचणं आणि समजणं ही साधी गोष्ट नाही. माणसं ओळखणं खूप कठीण काम आहे. आजच्या जगात आपली स्वतःची फसवणूक टाळायची असेल तर माणसं ओळखण्याची कला शिकणं फार आवश्यक आहे आणि ती कला माणसातच राहून शिकता येतं. असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रकृती. काही व्यक्ती ह्या सरळ साध्या तर काही आतल्या गाठीच्या असतात. म्हणजेच आपल्यासोबत राहून ती लोक आखली नसतात. आता ही माणसं ओळखायची कशी? स्वार्थी किंवा मतलबी व्यक्ती. ही व्यक्ती बोलताना खूप हळू, गोड आणि नम्रताने बोलते. तुमच्या तोंडून वैयक्तिक कौटुंबिक माहिती विचारते. मग हळूहळू अगदी सावकाश त्याची प्रेमाने मागणी पुढं रेटते. मागणी कधी पैसा, सल्ला, मदत, सपोर्ट, हिंमत, सहारा किंवा सहानुभूतीची असते, तर कधी प्रेमाची, संवादाची असते. मागणी कुठलीही असू शकते. ती व्यक्तीच्या परिस्थिती व मनस्थितीवर अवलंबून असते. तुम्ही त्यावेळी सतर्क नसेल तर फसवणूक तुमची होऊ शकते. तिला तिच्या कामाशी मतलब असते. ती भावनिकदृष्ट्या तुमच्यात गुंतून नसते. तिचा मतलब संपला की तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. म्हणजे काय, तर ती तिच्या कामापुरताच संबंध ठेवते. काम झालं की तू कुठचा आणि मी कुठला असं असतं. खोटारडी व्यक्ती. ही व्यक्तीसुद्धा गोड बोलून फसवणूक करते. तिचा बोलताना आवाज कधीच एकसारखा राहत नाही. कधी मोठा तर कधी लहान स्वर असतो. मुख्य म्हणजे ती बोलताना डोळ्यात डोळे टाकून किंवा चेहरा खालीवर करून आजूबाजूला फिरवत बोलते. एक समान सरळ रेषेत बोलत नाही. बोलताना एकसारखं डोळं मिचकावणं, फिरवणं करत असते. आवाजाची उंची, शब्द, भाषेचा स्वर, शरीराची हालचाल आणि चेहऱ्यावरचे हावभाव ती नेहमी बदलत असते. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तिच्या मनातले विचार कळू नये असा तिचा हेतू असतो. ती अत्यंत धूर्त आणि अविश्वासू असते. गरज नसल्यास अशा व्यक्तींशी संबंध, मैत्री आणि सहवास टाळावा, कारण ती तुम्हाला कधी धोका देईल हे सांगता येत नाही. साधी आणि सरळ व्यक्ती. ही व्यक्ती जे तिच्या मनात आणि डोक्यात आहे ते स्पष्टपणे बोलून मोकळी होते. मनात कोणत्याही किंतु परंतु ठेवत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीशी मैत्री नेहमीच फायदेशीर ठरते. ती कधी धोका देऊ शकत नाही की घात करत नाही. या व्यक्तीचं वागणं, बोलणं, राहणं आणि व्यवहारसुद्धा साधा सरळ असतो. प्रेमळ व्यक्ती. तुम्ही तिला कितीही त्रास दिला, रागावलं, दुखावलं, वेळेवर कुणी मदत केली नाही तरी ती नाराज होत नाही. तुमच्या चुकांना ती माफ करते. तुमच्याकडून फार अपेक्षा करत नाही. मन दुखावून बोलत नाही आणि तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. गर्विष्ठ किंवा अहंकारी व्यक्ती. अहंकारी व्यक्ती नेहमी छाती काढून ऐटीने, रुबाबात आणि करड्या आवाजात अधिकारवाणीने बोलते. पाहून न पाहिल्यासारखं करणं, नेहमी मान उंच आणि सरळ करून नाही की आपल्या श्वासावर नियंत्रण नाही तर या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत आणि चिरंतर आहे हे माहीत नाही. अशा व्यक्ती डॅमफुल असतात. त्यामुळे दुसऱ्यांना पण मूर्ख समजतात. त्या व्यक्तीला जगरहाटीचे विशेष ज्ञान आणि नियम माहीत नसतात. विशेष म्हणजे ते जाणून घेण्याच्या भानगडीत पण पडत नाहीत. बस मी आणि माझा युगो अशी परिस्थिती या लोकांची असते. धूर्त, कावेबाज किंवा ढोंगी व्यक्ती. धूर्त, कावेबाज किंवा ढोंगी माणूस तुमचा कधी विश्वासघात करेल याचा नेम नाही. ही माणसं कमी बोलतात, लोकात मिसळत नाहीत, अत्यंत व्यावहारिक, मृदुभाषी आणि स्वार्थी असतात. मनातले डावपेच, चाली दुसऱ्यांना कधीच सांगत नाहीत आणि या व्यक्ती चतुर असतात. गुंडमवाली व्यक्ती. या व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीला काही कारण नसताना गुरगावून पाहतात. डोळे नेहमी लाल आणि तिरसट असून छाती काढून हात हलवत चालवण्याची यांची सवय असते. सतत मिशीवरून हात फिरवत असतात. घरीदारी आवाज नेहमी उंच असतो. चाल चपळ आणि हत्तीसारखी असते. त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग येतो. का राग येतो हे पण माहीत नसतं. पण अशी लोक बेधडक वागत असतात आणि त्यांच्या तोंडात जे येईल ते बोलत असतात. तेव्हा जीवन जगत असताना यासारख्या व्यक्ती वेळीच ओळखून तुम्ही तुमच्या आयुष्यात जो धोका पत्करणार आहात त्याच्यापासून तुम्ही दूर राहू शकता. तेव्हा आयुष्यात नेहमी माणसं ओळखायला शिका, जेणेकरून तुमच्या प्रगतीमध्ये अडसर येणार नाही आणि तुम्ही लवकर सक्सेसफुल व्हाल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.